या पैठण अखंड मराठा समाज पैठण तालुक्यात फक्त मराठा समाजच नव्हे तर जेसीबीनं फुलं जे वाहणारं जे जेसीबी सुद्धा आहे आमच्या कितीतरी ओबीसी बांधवांनी मोफतमध्ये दिलेले असून काहींचे तर ओबीसी बांधवांचे घरचे सुद्धा त्यांचं दुःखद निधन झालं तरी सुद्धा त्यांनी जेसीबी आम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। इतर जाती धर्माचे माझे मुस्लिम बांधवांसुद्धा सर्व पंक्चर असो वाहन दुरुस्तीचे असो अगदी मोफत सेवा दिलेली आहे। त्यामुळे याला मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आत्ताच आमचे मित्र पवनराज यांनी सांगितल्याप्रमाणे 50,000च्या वर आज इथं मराठा सेवक जमा झालेला आहे आणि मोठी तयारी मागील जवळपास 1 महिन्यापासून जी करण्यात आली होती ती तुम्हाला या माध्यमातून दिसून येते। 1.5 लाख बॉटल आणि 20 ते 25,000 पाकेट 100% तुम्ही जर खाली जाऊन बघितला तर सध्या सुद्धा या 50,000मध्ये 5 ते 10,000 ओबीसी बांधव आम्हाला साहेब जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी इथं आलेले आहे। आमचे कित्येक ओबीसी मराठा बांधव जे पदाधिकारी आहे त्यांनी सुद्धा मोठमोठे फ्लेक्स लावून सुद्धा त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून ते बघायला मिळेल। जेसीबी साठी असो जेसीबी उपलब्ध करून दिल्या क्रेन उपलब्ध करून दिलं हे मराठा समाजापेक्षा इतर समाजाच्या लोकांनी जास्त उपलब्ध करून दिलं त्यांचा आम्ही सत्कार सुद्धा आमच्या संयोजक समितीच्या वतीनं केलेला आहे। राहडगावचे ऍक्च्युली त्यांच्या घरचे चुलते त्यांचे दुःखद निधन झाल्यामुळे ते आले नाही परंतु त्यांनी आपल्याला सगळी व्यवस्था करून दिलेली आहे। तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून त्या हेकण्याला त्या डुचक्याला त्याला दाखवू इच्छितो तू मराठ्यांच्या आंदोलनाला जत्रा म्हणला होता आणि या जत्रेत प्रभू श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करत हे मराठे 6 कोटी मराठे मुंबईला येणारे तुझं दम असेल तर रोखून दाखव। मनोज जरांगे पाटलाचं वादळ निघालेलं आहे शहागड खुट्टा फाटा का तर ज्या ठिकाणी मनोज दादाने आरक्षणाचा खुट्टा ठोकला होता त्याला खुट्टा फाटा म्हणतो आम्ही। तिथून तो खुट्टा आता घेऊन आता मुंबईत खुट्टा ठोकण्यासाठी मनोज जरांगे पाटील निघालेले। दम है तो रोक के दिखा शहर का आवाज, दम है तो रोक के दिखा शहर का आवाज, दम है तो रोक के दिखा शहर का आवाज। मी सांगतो हे आमचे बी हजारो वकील बांधव आमचे बी आहेत पण आम्ही अशा भांगार लोकायला महत्व देत नाही। त्यामुळं मी सगळ्या बांधवांना एक विनंती करतो जसं यांनी सांगितलं आपल्या सोबत आपला असं असतं बाप दाखवून तर श्राद्ध घाल 18 पगड जाती 12 बलुतेदार त्यामध्ये हिंदू सोबत मुस्लिम दलित धनगर बंजारा ओबीसी 18 पगड जातीचे लोक आमच्या सोबत आहेत आणि हे आम्ही छाती ठोकून सांगतो जसं ही क्रेन यांनी सांगितलं ओबीसी बांधवांनी दिली गाव खेड्यामध्ये आणि पैठण ही संत श्री एकनाथ महाराजांची भूमी आहे। हा वारकरी संप्रदाय इथं वारकरी लाखोनी येतो ना इथं जात पाहिलं जात नाही इथं जय हरीचा जयघोष होतो। हे लोक जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करते। पैठण तालुक्याने कधीच जातीवाद पाहिलेला नाही केलेला नाही आणि मनोज जरांगे पाटलाच्या स्वागतासाठी अखंड पैठण या ठिकाणी आलेला आहे आणि अक्षरशः अंगावर शहारे येत आहेत की असं जर नियोजन प्रत्येक गावागावात झालं तर मनोज जरांगे पाटलाला महिना लागतो काय मुंबईला जायला। लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे।